साहेब म्हणाले की तुम्ही छान झालं 2-3 तास थांबला, 4 तास थांबला. म्हटलं आम्ही आमच्या आनंदासाठी थांबतो, तुमच्यासाठी नाही थांबतो. आम्हाला आनंद होतो ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आणि म्हणून अतिशय सुंदर असा हा सोहळा संपन्न झालेला आहे. खरं तर जे जायचे होते ते गेले निघून. आता तुम्ही जे थांबला ते चाळणीमध्ये आपण असं चालतो आणि उत्तम उत्तम वृत्त शेवटी असतं. त्यामुळे आता कोणी जाण्याची शक्यता नाही आणि असं तर जायला हरकत नाही आमची, कारण इतका सुंदर सोहळा संपन्न होतो आहे की या सोहळ्यामध्ये आम्ही आत्मतृप्त झालो खऱ्या अर्थानं. कार्यक्रमासाठी अतिशय चांगली माणसं, म्हणजे सुरुवातीला आम्ही दोघंच होतो, साहेब आणि मी. नंतर मग यवतमाळकर मंडळी आली आणि या कार्यक्रमाला 4 चंद्र लागले, 4 चांद लागले असं म्हणायला हरकत नाही. इतका सुंदर सोहळा झाला. माननीय प्रशांत गावंडे प्राचार्य माझे मित्र आहेत, सहकारी आहेत, अतिशय प्रेम करतो आम्ही त्यांच्यावर, ते आमच्यावर. मी संचालक असतानाही आवडीच्या प्राचार्यामध्ये त्यांचं नाव असायचं. अतिशय सुंदर असे विचार त्यांनी व्यक्त केले या ठिकाणी. माननीय सूर्यवंशी साहेब शिक्षणाधिकारी यवतमाळशी एक आंतरिक नातं आहे. एक 5-7 महिने, 8 महिने किंवा 8-9 महिने मी यवतमाळला शिक्षणाधिकारी माध्यमिक या पदावर होतो. मुरके साहेब शिक्षण मंत्री होते. नांदेडून मला ते घेऊन गेले होते तिथे ऍक्टिव्ह शिक्षणाधिकारी असं म्हणून. आदरणीय सूर्यवंशी साहेब, प्राध्यापक तुकाराम गोरे सर, माननीय सुभाषराव आंबेकर साहेब, ज्येष्ठ बंधू केशवराव वरवंटे सर, श्री देशपांडे सर पीओ, म्हणजे यवतमाळच्या कंपनीपैकी देशपांडे सर म्हणून समोर साहेब असले तर अतिशय गुणवंत असा एक अतिशय चांगला, म्हणजे त्याला शिक्षक होते ते. आम्ही सक्रिय शाळा नावाचा प्रकल्प एक 3-4 दिवसामध्ये काढून नागपूर विभागामध्ये अक्षरशः शैक्षणिक धुमाकूळ माजवला होता. प्रत्येक शाळेमध्ये सक्रिय शाळा प्रकल्पाचं पुस्तक आम्ही लिहिलं होतं आणि ते निर्माणामध्ये देशपांडे साहेबांचा सिंहाचा वाटा होता. अतिशय चांगलं प्रतिनिधित्व, चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. आदरणीय बनसोडे साहेब उपशिक्षण अधिकारी, माननीय डॉक्टर आंबेकर, सौभाग्यवती आंबेकर, म्हणजे खऱ्या अर्थानं या दोघांचं शेवटीच घेतो नाव मी. चौने साहेब, बिरगे मॅडम, आमचे सोंडके साहेब, यांचे अतिशय उत्साही असलेली माणसं आदरणीय असतात. उगवणाऱ्या सूर्याच्या पहिल्या प्रकाश किरणासारखं सारी धरती उजळून टाकत असतात ती माणसं, जी प्रभावी असतात, उत्साही असतात. त्यापैकी सोंडके एक आहेत. परवाच्या दिवशीच आम्ही वसमतला कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी प्रचंड आठवण काढली. विलास ढवळे समोर बसलेले आहेत, डॉक्टर जयश्रीताई आठवले, डॉक्टर परिहार, डॉक्टर थुतमल, शिंदे मॅडम माझ्यासोबत काम केलेले आहेत आणि ज्यांचा सत्कार आपण केलेला आहे. आणि याशिवाय इतकी समोरची माणसं सगळेच ओळखीची आहेत. अगदी प्रत्येकाचं नाव घेण्याचा मला मोह होतो. असं वाटतं की प्रत्येकाचं नाव घेतलंच पाहिजे, पण वेळ खूप झालेला आहे आणि काहीतरी आपण आता 3-4 तास बसलो. इतकं सुंदर पवित्र स्थळ जगात कुठे आहे का मला सांगा. डायटचा परिसर म्हणजे ज्ञानानं ओतप्रोत भरलेला, डायटचा परिसर म्हणजे नवनिर्माणाचा, डायटचा परिसर हा परिसर म्हणजे ज्ञानाच्या नवनिर्मितीचा आणि सृजनाचा सुंदर सोहळा असतो. हा इतकं चांगलं जगात स्थळ कुठंच नाही बसण्यासारखं. आणि तुम्ही सकाळपासून बसलेला आहात. काय करणार घरी जाऊन आपण किंवा इकडे तिकडे भटकणार, कुणीतरी नको ती माणसं भेटणार, नको ते बोलावं लागणार, नको ते पाहावं लागणार आणि चित्रविचित्र अवस्था होणार आमच्या. म्हणून इतका सुंदर सोहळा इथं संपन्न होतो आहे आणि इतकं जगातलं सगळ्यात चांगलं स्थळ आहे. मला स्वतःला तरी या वास्तूबद्दल एक अनामिक ओढ आहे. 25, 30, 40 वर्षापूर्वी दुर्गादास बोर्डे नावाचे एक प्राध्यापक इथे होते, प्राचार्य, जे माझे गुरु होते. म्हणजे डीएडला शिकवायला होते मला. मी डीएड SSC करून डीएडला गेलो आणि आमच्या जीवनाला एक वेगळं वळण लावलं. खरं सांगू, आज आपण साहेब रवींद्र आंबेकर साहेबांच्या सत्कारामध्ये आहोत. चांगली माणसं भेटायला फार मोठं भाग्य लागतं. रवींद्र आता सोंडकेचं नाव घेतलं, विलास ढवळेचं नाव घेतलं, तुम्हाला सगळ्यांची नावं घेतली. चांगली माणसं भेटायला फार मोठं भाग्य लागतं. अन्यथा नकारार्थी माणसं प्रत्येक पावला भेटतात आणि जीवन कलुषित होतं, कंजुषित होतं आणि साचलेल्या धक्क्यासारखं व्हायला लागले आहे. त्यामुळे उत्स्फूर्तपणे उदाहरण दिलं मी की सूर्याचा पहिला प्रकाश करून सारी धरती प्रकाशित करत असतो. तशी ही चांगली माणसं आणि त्यातलेच आदरणीय रवींद्र आंबेकर सर त्यातलेच आहेत. विषय तज्ज्ञ बसले तिथं सकाळपासून. खरं तर त्यांची इच्छा की आमचं काय खरं आहे ते, प्रत्येकाला आपापल्या चिंता आहेत. माझे अनेक शिक्षक इथं अतिशय उत्तम काम करणारे, कारण उत्तम काम करणारा माणूस खऱ्या अर्थानं राष्ट्राचा शिल्पकार वगैरे जे म्हणतो आम्ही चांगले, ते त्यासाठी म्हणतो. अन्यथा शिक्षकांना काही बोलणारे अलीकडे अनेक प्रवाद येत आहेत. कोणी काम करत नाही म्हणतात, कोणी काही म्हणतात, असं बोलत असतात. पण त्या बोलण्याला काही अर्थ नाही. खऱ्या अर्थानं राष्ट्राचा निर्माता हा शिक्षक असतो. साधन व्यक्ती, विषय तज्ज्ञ हे त्यातलेच एक आहे आणि म्हणून अतिशय उत्तम असं काम गेल्या 15-20 वर्षापासून करतायत. त्यांनीही छान अभ्यास करावा, अप्रतिम अभ्यास करून आपलं सिद्ध करावं की आपण किती महत्वाचे आहोत. त्यासाठी वाचन, लेखन, चिंतन, वर्तमानपत्रातून अधूनमधून
की केवळ साधन व्यक्तीसाठी बोलतोय मी, कारण तुमचं विषय तज्ज्ञ आणि साधन व्यक्ती ह्या शिक्षकाला दिशा देणाऱ्या अप्रतिम अशा प्रकारच्या खरं तर होकायंत्र म्हणतो आम्ही त्याला, ते तुम्ही आहात. आणि पहिल्या प्रथम डाएट आणि शाळा यांच्या नात्याचा सुंदर अनुबंध जोडला असेल कुणी तर डॉक्टर रवींद्र सोन आमच्या साहेबांनी, म्हणजे आंबेडकर साहेबांनी खऱ्या अर्थात. त्यापूर्वी कधी भान नाही. मी आता महाराष्ट्राचा संचालकच होतो SRTचा, आणि त्यामुळं सगळ्यांना एकच सांगायचो की तुम्ही शाळा भेटी करा. पहिल्या प्रथम मी निवृत्त झालो आणि इथं आलो आणि रवींद्र साहेब इथं आले, आंबेडकर साहेब, त्यावेळेला पेपरला रोज बातम्या यायच्या की डाएटची टीम शाळेला भेट देते. डाएटच्या टीमने शाळेला भेट दिली. पहिल्या प्रथम शैक्षणिक इतिहासामध्ये डाएट इतकं सक्रिय झालं आणि ते सक्रिय करण्यामध्ये आमच्या आंबेडकर साहेबांचा सगळ्यात मोठा वाटा. अन्यथा शिक्षण व्यवस्था गेल्या 40, 50, 60, 70 वर्षापासून अशी साचल्यागत झाली आहे. खेड्यापाड्यात, वाडीत, अंड्यात नागरिक, शेतकरी आपल्या विद्यार्थ्यांना काही येत नाही. आणि ही आमचा 5वीचा विद्यार्थी किंवा ती प्रथम नावाची संस्था सांगते की 8वीच्या मुलाला दुसरीचं वाचता येत नाही, तिसरीचं वाचता येत नाही, चौथीचं वाचता येत नाही. अशा वेळी एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे डाएटच्या टीमनं शाळेत जाणं, शिक्षकांशी संवाद साधणं, पालकांशी संवाद साधणं. आणि ते काम आदरणीय आंबेडकर साहेबांनी सगळ्यात उत्तम केले महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून त्यांचं मी खास अभिनंदन करतो की आपण उत्तम काम केलेलं आहे. निवृत्ती वगैरे ह्या गोष्टी काही कसं आहे, निष्क्रिय माणसं आधीच निवृत्त झाली असतात आणि सक्रिय माणसं कधी अशा निवृत्त होतच नसतात. सूर्य कसा निवृत्त होईल, वारा कसा निवृत्त होईल, फुलणारी फुलं कशी निवृत्त होतील, झुळझुळणारे झाडे कशी निवृत्त होतील, नाही होत. हा एक औपचारिकपणा आहे. सर्व्हिस बुकमध्ये काहीतरी जन्मतारीख पडली, त्या जन्मतारखेमुळे काहीतरी आंबेडकर साहेब बाजूला जात आहेत, पण ते आयुष्यामध्ये कधीही निवृत्त होणं शक्य नाही. सतत काम करत राहणार, कारण त्यांच्या कामाचा आवाका आम्ही जोडून बघितलाय. मी संचालक असताना माझ्या आवडत्या जे काही माझे गुडविलचे किंवा चांगल्या गुडबुक मधले प्राचार्य होते, त्यामध्ये आंबेडकर सरांचा अतिशय मानाचा आणि मोलाचा वाटा होता. आंबेडकर सरांचा, जसं मी म्हणालो की परिहार, मी डायरेक्टर होतो, परिहार पेक्षा एक सिनियर कोणीतरी होते की मी म्हटलं की काम करणारा माणूस महत्वाचा आहे, कोण सिनियर आहे याला महत्व नाही. तर त्यांना प्राचार्य होऊ देऊ नये यासाठी कुणीतरी प्राध्यापकाने अर्ज दिला आमच्याकडे की मी सिनियर आहे आणि परिहार ज्युनियर आहेत. तुम्ही सचिवांना म्हणालो, आमच्या प्रधान सचिवांना की सर आम्ही आमचे अधिकार वापरून नियम मोडणार आहोत. तिथं कसला नियम, निष्क्रिय आणि कसल्या तरी माणसाला प्राचार्य करण्यापेक्षा म्हटलं त्यांना प्राचार्य करूया परिहारला. नंदकुमार साहेबांनी नांदेड करा, काय हरकत नाही, तो माणूस भेटायला. म्हटलं तुम्ही जोपर्यंत परिहार तिथं आहेत तुम्ही प्राचार्य होऊ नका, कारण उद्या अतिशय उत्तम काम करणार. म्हणजे चांगल्या माणसाला काम करण्याची संधी देणं, नवी तेजस्विता देणं, नवं तेज देणं, नवं चैतन्य देणं हे तुमचं आमचं सगळ्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आंबेडकर साहेबांचं नेहमी माझ्या उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा नंबर अतिशय वरचा होता. आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन, मला जेव्हा निमंत्रण दिलं, मला निमंत्रण दिलं नसेल तरी मी आलो असतो पण भाग्यानं मला निमंत्रण मिळालं की तेव्हा गेला. मी म्हटलं नक्की तू अगदी लग्नासाठी आतू झालेला एखादा उमेदवार असून त्याला जर कोणी पाहुणे येत असतील लग्नासाठी तो आनंदीच राहणार नाही, प्रश्नच नाही. मला नक्की येतो. आंबेडकर साहेब मला यायचं आहे काय मला तुमच्या, कारण तुम्ही जे काम केले गेले अनेक वर्ष, त्या कामाचा अप्रतिम अशा प्रकारचा ठसा शिक्षण व्यवस्थेवर उमटलेला आहे, विद्यार्थी हितावर उमटलेला आहे, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर उमटलेला आहे. आणि म्हणून तुमच्या कार्यक्रमाला मला येणं अतिशय आवश्यक आहे. जीवनामध्ये मी मगाशी म्हणालो तसं ही माणसं निवृत्त होत नसतात. पहाटे 4ला उठणार ते उद्यापासून त्यांची दिनचर्या सुरू होईल. मी पहाटे 4ला उठतो. गेल्या 50-55 वर्षामध्ये कधी 4:15 वाजले नाहीत मला आयुष्यामध्ये. पहाटे 4 ते संध्याकाळी 10 असा 18 तासाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यापूर्वी एकाने कुठेतरी काढलं होतं. आमच्या डोक्यामध्ये असा काही सुंदर संस्कार झालेला आहे की 17, 16, 17, 18 तास वाचा, लिहा, वर्तमानपत्रात लिहा, चिंतन करा, पण कुठल्याही स्थितीमध्ये कमी पडू नका. मी पुन्हा विषय तज्ज्ञ आणि आमचे साधन व्यक्ती यांच्यासाठी पुन्हा सांगतोय, 10-12 तास वाचन करून इतकं ज्ञान मिळवा तुम्ही की तुम्हाला सेवेमध्ये घेण्याचं कारणच शासनाचं ते होतं की आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते शक्य होणार नाही एवढं ज्ञान प्राप्त करणं. तर तुम्ही ते ज्ञान घ्यावं आणि शिक्षकांना अध्यापनाच्या नव्या दिशा तुम्ही द्याव्या त्यांना, अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तुम्हाला तर तुम्ही परमनंट होणार 100%, त्यात तुम्ही चिंता अजिबात करू नका. दुनियाची कोणतीच ताकद तुम्हाला बाजूला काढू शकत नाही. इतकं तुमचं काम चांगलं आहे.
पण तुमच्या अभ्यासाची गती आणि पातळी गती वाढली पाहिजे. आणि यासाठी मी उदाहरण देतोय माझं. स्वकीर्ती कानी ना ऐकावी, उच्चता डोळ्याने पाहावी. स्वतःबद्दल कधी सांगत जाऊ नये. तरी पण मी म्हणालो तुम्हाला की 15, 16, 17, 18 तास बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश ज्यांनी आपल्या जीवनात अनुसरला तो माणूस मोठाच झाला 100%. छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर ही दोन आमची दैवत आहेत. या दोन दैवतांचा आमच्या डोळ्यासमोर सतत आदेश असतो, संदेश असतो आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतो. अन्यथा माझ्यासारखा खेड्यातला एक प्राथमिक शिक्षक जो सिंगलटीच्या शाळेवर 12 वर्ष काम करतो आणि डायरेक्ट जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी होतो, तोही महाराष्ट्रामध्ये पहिला येतो. त्याचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. ह्या दोन महापुरुषांच्या फोटो तुमच्या घरी ठेवा. आमच्या विशेषतः साधारण व्यक्ती आणि विषय तज्ञाला सांगतोय मी, तुमचं नाव फार चांगलं दिले विषय तज्ञ. त्या विषयात तुम्हाला काही विचार करायला पाहिजे. अर्धरात्री मराठीचा विषय तज्ञ असेल तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावप्रयोग म्हणजे काय सांगा. आता अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या पद्धती सांगायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. तर तुम्ही खरे साधारण व्यक्ती आणि विषय तज्ञ आहात. अन्यथा अनेक वर्ष नोकरी करतो आपण आणि आपल्या ज्ञानाची पातळी तिथंच राहते, वाढतच नसेल तर त्या जगण्यालाही काही अर्थ नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, जसं डिग्र्यांबद्दल आता टीकाही केली आमच्या प्रशांत गावंडे सरांनी, पण घ्या पदव्यानं बसा. कारण ते करण्यासाठी 15-20 पुस्तकं तुम्हाला वाचावीच लागतात. ती पुस्तकं वाचून तुम्हाला व्यक्त व्हावं लागतं पेपरमध्ये आणि त्या पेपरच्या व्यक्त होण्यासाठी लागणारे कौशल्य तुमच्या प्रतिभेची आणि प्रज्ञेची साक्ष असते. आणि म्हणून तुम्ही त्या परीक्षेला बसलं पाहिजे आणि त्या परीक्षेमध्ये ती पुस्तकं वाचली पाहिजे. आणि यवतमाळला मी आणि पुरके साहेब एका शाळेवर गेलो. मराठीचा शिक्षक, मराठीचे शिक्षक शिकवत होते. आम्ही शिक्षकाचा अपमान कधी आयुष्यात केलाच नाही, त्यांचा सन्मान केला. शिक्षकाएवढं आराध्य दैवत विश्वाचं कुठलंच नाही दुसरं. वर्गामध्ये शिकवत होते शिक्षक, पण कर्तरी प्रयोग हातामध्ये व्याकरणाचं पुस्तक घेऊन आत बघत होते. कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होता, ते लिहून देत होते तिथं. पुन्हा दुसरं लिहित होते की कर्माप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. कर्त्याप्रमाणे नाही, कर्माप्रमाणे बदलत नसेल क्रियापद तर तो भावी प्रयोग आहे. आम्ही मी पुरके साहेब दोघांनी बघितलं, त्यांना आदर आहे शिक्षकाबद्दल. आम्ही तिथं काहीच बोललो नाही. शाळा संपेपर्यंत आम्ही त्या शाळेत होतो. संपल्यानंतर मी सरांना भावतो, सर म्हटलं किती वर्ष मराठी शिकवता? ते म्हणले सर 20-25 वर्षापासून मराठी शिकवतो. तरी तुम्ही कर्तरी प्रयोग पुस्तकात बघून शिकवताय, हातामध्ये पुस्तक लागतं तुमच्या? मग म्हणाले सर पुस्तकात कशी शिकवताय? म्हटलं तुम्ही अभ्यास उत्तम केला असता या कर्तरी प्रयोग आणि कर्मणी व्याकरणाचा जो काही व्याकरण आहे हे असेल, अलंकार असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांना उत्तमरित्याने शिकवू शकला असता. जेव्हा तुमचंच लक्ष पुस्तकामध्ये असतं तेव्हा विद्यार्थ्यांना तुम्ही लक्ष देऊ शकत नाही. तुम्हालाच कळला नाही कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग तर विद्यार्थ्याला आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग कळणारच नाही कधीच. जे शिक्षकाला कळलं नाही ते विद्यार्थ्याला कधीच कळू शकत नाही. आणि म्हणून आमचा अभ्यास असा असला पाहिजे. परवा स्टेटमेंट माझा पेपरला की हातात ती पुस्तकं भिरकावून द्या, भाषा सोडून. फक्त भाषेसाठी ठीक आहे, पण व्याकरण, इतिहास, भूगोल, विज्ञान हे पुस्तकं बाजूला फेका. आणि मासा पाण्यामध्ये संचरतो, पोहायला लागतो, तसं ज्ञानाच्या सागरामध्ये वर्ग नावाच्या तुम्ही जर संचार करत असाल तर विद्यार्थी प्रचंड आनंदी होतात. अन्यथा कोकिळेचा आवाज ऐकण्यासाठी खिडकीतून पोर बाहेर बघतात. तुमचा फसाडा आवाज ऐकण्याची इच्छा नाही विद्यार्थ्यांना. ज्यामध्ये ज्ञान नाही, ज्यामध्ये कर्तृत्व नाही, ज्यामध्ये चेतना नाही, ज्यामध्ये उत्स्फूर्तता नाही, ज्यामध्ये नवनिर्माणाची आणि स्वजनाची उर्मी नाही, ज्यामध्ये विचार करण्याचं सामर्थ्य नाही तुमच्या बोलण्यामध्ये, तर विद्यार्थी बाहेरच बोलणार ना. कोकिळेचा आवाज ऐकण्याला छान वाटतं का? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरले, क्षणात फिरणी ऊनपणे, वरती बघता इंद्रधनुष बघणार लेकरं, श्रावणाच्या रिमझिमणाऱ्या धारा बघणार, तुमचं बोर नाही ऐकणार. आणि शाळा अप्रिय होण्याचं विश्वातलं हे कारण आहे की जेव्हा आमचा अभ्यास कमी होतो, जेव्हा आमचा अभ्यास कमी असतो तेव्हा आम्ही वर्गात जातो. गुरुजी म्हणायचे 35 मिनिटं शिकवायचं असतील तर 70 मिनिटं अभ्यास करा. तेव्हा तुम्ही वर्गात एंट्री करा. तेव्हा तुमच्या शिकवण्यामुळे विद्यार्थी इतके प्रफुल्ल होतात, एकही विद्यार्थी ढगर होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा आम्ही शिक्षणाधिकारी असताना वर्गात गेलो की आमचे काही गुरुजी म्हणायचे सर हा एवढा टाकू फक्त विचारू नका. म्हणतात का? सर ते मुस्लिम समाजाचे का? त्यांना काही येत नाही सर, ते आई वडील मजुरी करतात त्यांची, आणि पलीकडे ते मागासवर्गीयाची मुलं आहेत त्यांना काय नको सर, तेही वडील आई मजुरी करतात त्यामुळे ते गरीब असल्यामुळे शिकत आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांमुळे जगात गरीब कोणीच नव्हतं आणि बाबासाहेबांमुळे जगात विश्वाच्या क्षितिजावर उगवलेला ज्ञानाचा सूर्य दुसरा कोणीच नाही जगामध्ये. बाबासाहेब फक्त विश्वामधलं ज्ञानी माणूस कोणी विचारलं तर बाबासाहेबांचं असतो. आणि विश्वातला पराक्रमी शूर शौर्य धैर्यवान कोणी असतील तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं
ही ज्ञानाची परंपरा त्या मुलाला काय विचारू नको. मी आणि नंदकुमार साहेब प्रत्येक शाळेत गेलो, आम्ही खूप शाळा फिरलो. जसं आंबेडकर साहेब शाळा खूप फिरले मला, त्यामुळे आंबेडकर साहेबांच्या पेपरला रोज बातमी आली की मी शोधायचा आंबेडकर साहेब कोणत्या शाळेला गेले. आता मला इतका आनंद वाटायचा की ते शाळेत गेले, शाळेमध्ये संवाद केला शिक्षकांशी, हे त्या पेपरमध्ये आलेलं असायचं आणि मला खूप आनंद व्हायचा. त्यामुळे विषय तज्ञांना योगामध्ये सापडला, तुम्ही म्हणून तुमचं सूड घेतो. तुम्ही अभ्यास करा, इतका अभ्यास करा की त्या त्या विषयाचं कुठलंही ज्ञान तुम्हाला सहजपणे व्यक्त होत आलं पाहिजे. आणि म्हणून तेवढ्यासाठी हे बोलतोय मी, शिक्षक आदरणीय असतात, खरंच आदरणीय असतात. कारण शिक्षक जे बोलतात तेच विद्यार्थ्याच्या मनावर म्हणजे खऱ्या अर्थानं बिंबत असतं. कैवल्याचा पुतळा, प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानेश्वर माझा. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी वर्गात बसलेले असतात आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. आणि ते काम आंबेडकर साहेबांनी अप्रतिम केलेलं आहे, सर्वोत्तम केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांमध्ये आत्मविश्वास भरलेला आहे. आम्ही खूप फिरायचो. मी शिक्षणाधिकारी असताना माझे अर्धे दिवस शाळेत जायचे. आम्ही पहाटे 4ला ऑफिसला यायचो. जगातला मूर्ख शिक्षणाधिकारी मी एकमेव होतो. 4 वाजता ऑफिसला यायचो. कोण येतो? आशिया खंडात कोणी आलं नाही. बसलाय हाही यायचा 4 वाजता. शिवा कांबळे, व्यंकटेश चौधरी. आम्ही पहाटे 4 वाजून 1 मिनिट जर कोणाला झालं, शिंदेबाईला माहिती आहे, त्याला लेडीज म्हणून आम्ही बोलत नव्हतो. आमचा आम्ही पुरुष मंडळी येत होतो. 4 वाजून 1 मिनिट झाले ते 100 रुपये दंड होता. पहाटे 4 वाजता ऑफिसमध्ये येऊन बसत होतो आम्ही आणि चिठ्ठी उचलत होतो. जर चिठ्ठी माहूरची निघाली तर माहूरला जायला आम्हाला 4 तास 3 तास लागायचे. आणि म्हणून आम्ही 4:30 वाजता 5 वाजता आमच्या गाड्या निघायच्या त्या शाळेवर जाऊन बसण्यासाठी. शिक्षकाला सस्पेंड केलं नाही आम्ही कधी कुणाला, शिक्षकाला त्रास दिला नाही अजिबात कुठल्या, एकाही शिक्षकाला नाही. पण शाळेवर जाऊन सकाळी 7ला बसलो की 9ला शाळा, 9:30ला, 9:45ला, 9:15ला शिक्षक यायचे काही. पण शाळेत येऊन बसले 7 वाजता सकाळी. काय माणूस काय भूत आहे? 7 वाजता शाळेवर बसतात काय? आणि आम्ही जाऊन सगळे 7ला बसलेलो. गावामध्ये चक्कर मारायचो, सरपंचाला भेटणे, मंदिर कुठं आहे, मस्जिद कुठं आहे, दर्शन घेणे, भेटणे, गावाचं सांस्कृतिक संचित काय आहे ते सगळं बघायचो. शाळेत येऊन बसायचो. गुरुजी आले की फक्त हात जोडायचे करणार सर, दुसरं काय नाही. काहीतरी बोलतील आता रागात येईल अजिबात नाही. तसलं रागात काही नाही. रागात येऊन आणि शिव्या देऊन क्रांत्या झाल्या आयुष्यात कधी. आमच्या संतांनी क्रांती केली समाज परिवर्तनाची, ती केवळ प्रेमामुळे. दयाचे नाव भूताचे पालन आणि कंटकाचे, ते प्रेम दिलं आमच्या संतांनी आणि ती क्रांती केली अध्यात्माची. काय करत होतो आम्ही, जात बसतो आणि उत्तम जे आले लवकर आले त्यांना मग रान फुलाचा एक गुच्छ करून हातात देत होतो आणि त्यांच्या सर्व्हिस बुकला नोंद घेत होतो की आम्ही शाळेला अचानक आलो. शाळा प्रारंभ होण्याच्या अर्धा तास अगोदर श्री स्वयंसेवी शिक्षक आले, त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. अभिनंदनाचं पत्र द्यायचं आणि निघायचं. उशिरा आलेला शिकाय बोलत नव्हतो आम्ही. एक 4-5 महिने आम्ही फिरलो. त्यानंतर शिक्षकाला कळलं की हे पहाटे 4ला उठतात आणि शाळेवर येतात 7 वाजता. त्यामुळं लोकांनी 4 महिन्यानंतर एकही शिक्षक, पुढचे 4 वर्ष मी नांदेडला प्रायमरीला होतो, एकही शिक्षक आयुष्यात कधी उशिरा आला नाही. आम्ही 9ला शाळा होत्या, 7ला गेलो तर 8 वेळेस हजर. ते म्हणायचे काय सांगावं, 2,500 चिठ्ठीमध्ये आपल्या गावाचं नाव आहे शाळेचं. ती चिठ्ठी उद्या निघाली समजा सकाळी, तर त्या चिठ्ठीत आपलं गाव असलं तर कशाला उगीच कर. ते शिक्षा करत नसतं. तुम्ही शिक्षेची गरज नाही, परिवर्तनासाठी शिक्षेची गरज नाही. तुम्ही फक्त जाऊन थांबा तिथं आणि हात जोडून सांगा त्यांना की बस आम्ही सकाळी आलोय सर, पहाटे 4ला आलो आमच्या ऑफिसमध्ये. मला एके दिवशी विधान ढवळेनी आणि आमच्या शिवा कांबळेने त्यावेळेचं पत्र दाखवलं की फलाणे शिवा कांबळे 1 मिनिट उशिरा आल्यामुळे त्याला 100 रुपये दंड लागला, 4 वाजून 1 मिनिटाला आल्यामुळे. म्हणजे असे भयान, म्हणजे खऱ्या अर्थानं त्या कुठल्या गावाला जाऊन बसल्यानंतर लोक इतके कामाला लागतात, लोकांना सांगायची गरज नाही तुम्ही काम करा म्हणून. तुम्ही स्वतः काम केलं. मी रस्त्यावर सह्या द्यायचा. एखाद्या शिक्षकाचं जीपीएफची ऑर्डर असेल, एखाद्या शिक्षकाला एमएला बीएला बसायचं असेल तर रस्त्यावर गाडी उभी करून त्या चाकावर पाय देऊन मी सही करायचा, लिहायचा. एमएला बसायला परवानगी देण्यात येते. क्लार्ककडे जाऊ नको. क्लार्ककडे गेला असली ते फाईलमध्ये घालते. फाईलमध्ये घातला की 6 महिने तुला ते आदेश देत नाही, काहीतरी पैसे मागते. म्हणजे 100, 200, 1000 त्यावेळेला 200 रुपये 500 रुपये किंमत होती बीएडच्या परवानगीची. एमएडच्या परवानगीची 500 रुपये देऊन त्यावेळेला किंमत होती. रस्त्यावर सह्या द्यायची सोय लागली. म्हणजे शिक्षकाचा सन्मान असा करायचा की त्यांना कुठं काही कमी पडता कामा नये. शिक्षकाचा एवढा सन्मान ठेवायचा की त्यांनी उत्तम काम करावं यासाठी त्यांना अप्रतिम अशा प्रकारची प्रेरणा देत राहायचं. 1000 शिक्षकाचे मेळावे घ्यायचे. आणि म्हणून मला रवींद्र आंबेडकर साहेबांचं काम यासाठी आवडायचं की एक सज्जन माणूस आमच्या नशिबात आला, नाही तर दुर्दैवी माणसं रोज भेटतात, 1000 माणसं भेटतात. त्यांचं तोड बघू नये.
ज्यांना शब्द ऐकू नये, नकारार्थी बोलणं ऐकू नये अशी माणसं रोज भेटतात. ज्यांना बघितलं की वाटतं का जगतोय मी, मरायलाच पाहिजे असं वाटतं, अशी माणसं रोज भेटतात. एक प्राचार्य असे भेटले आम्हाला गेल्या 2 वर्षामध्ये. रोज जेव्हा फोन यायचा तेव्हा उत्स्फूर्तपणे प्रेरणेनं फोन करायचे की सर मी हे करतोय, मी ते करतोय, आता मी इथं फिरतोय, आमचा उपक्रम हा चालू आहे, तोड घेऊन सांगायचे. कोरोनाच्या काळातही एक ऑनलाईन मध्ये मलाही बोलवलं त्यांनी, मलाही छान लागली, मला आनंद वाटला. 2 तास बोलत होतो मी शिक्षकांना सगळ्या की माझ्या प्रिय शिक्षक भावा बहिणींनो, अप्रतिम काम केला, करू शकता तुम्ही, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, ते तुम्ही फक्त दिशा थोडीशी चुकताय ते चुकू नका, योग्य दिशेने जा. मी अरविंद आंबेडकर साहेबांचं यासाठी अभिनंदन करतो की हॉलमध्ये आल्यानंतर मला अमेरिकेत असं वाटलं. हॉल असतो काय एवढं चांगलं फर्निचर, अप्रतिम अगदी. त्यामुळे आठवले ताई खूप छान संधी आहे तुम्हाला आता, त्या सौर ऊर्जेमुळे तुम्हाला बिल भरायची गरज नाही. त्यामुळं या कामाची परंपरा त्या 100% अतिशय उत्तम रीतीने चालवतात. त्यांनाही ओळखतोय की नाही, 4, 5, 5 वर्षापासून डायरेक्टर असताना त्यांच्याशी संवाद व्हायचा माझा. अप्रतिम काम करतात त्या देखील, आणि त्यामुळं त्या आंबेडकर साहेबांचं वारस ताई आहेत, आणि त्यामुळे ते उत्तम काम करतील. मला यासाठी अभिनंदन करायचं रवींद्र आंबेडकर साहेब तुमचं की मला SCRT मध्ये महात्मा फुले सभागृहामध्ये AC करायचं होतं. माझ्याकडे 80-90 कोटी रुपये जमा होती. आम्ही त्यासाठी इंजिनियर बोलवले 4 तर ते म्हणाले की इमारत इतकी जुनी आहे, आणि मी साहेबांना शब्द दिला होता नंदकुमार साहेबांना की सर पुढच्या मिटिंगच्या आता मी AC करून दाखवतो. दुर्दैवानं त्या सगळ्या इंजिनियरला आम्ही हातापाया पडलो अक्षरशः, काय करायचं ते करा पण AC करून द्या. ते म्हणाले नाही करतायत सर, इमारतच कोसळून जाईल. म्हणजे मला जे काही एका संचालकाला जे करता आलंय राज्यात ते आंबेडकर साहेबांचं इतका सुंदर सभागृह आहे. दोन्ही शिक्षणाधिकाऱ्याला विनंती आहे, जेव्हा बैठका घ्या केंद्र प्रमुखाच्या वगैरे किंवा महत्वाच्या VIP बैठका घ्या तेव्हा इथं घ्या. AC मध्ये बैठका घेताना वैभवशाली अप्रतिम अशा प्रकारच्या वैभवशाली परिदृश्यावर किंवा परिपृष्ठावर बैठका घेणं सन्मानाचं असतं. नाही तर फाटक्या तुटके खाली चवळे टाकून बैठका अनेक बघितल्या झाले केंद्रावर, काय टाकून खाली चवळे टाकले म्हणजे हे फालतू धंदे बंद करा. वैभवाच्या शिखरावर शिक्षण व्यवस्था केली पाहिजे. आता ते तुटकी शबनम, पायात फाटकी चप्पल गुरुजीच्या साहित्यिक शिक्षकाच्या, हे बंद झालं पाहिजे. आता वैभवशाली माझा शिक्षक अप्रतिम अशा प्रकारच्या आनंदाने जगला पाहिजे, त्याचे सगळे प्रश्नही सुटले पाहिजेत. आंबेडकर साहेब आपण ते उत्तम काम गेल्या 2 वर्षामध्ये केलेलं आहे, आणि म्हणून आम्हाला आनंद वाटला त्यासाठी. आणि तू म्हणला ते बरोबर आहे, माझा पेपर होता, परीक्षा देऊन आलो मी, जेवण न करता घेऊन आलो. बायकोला म्हणतो मला आधी जायचंय तिथं, कारण सरांचा कार्यक्रम आहे, मला जेवण करून जातो. आता जेवण नको, आता नंतर बघू आहे. तर तिथं आलो मी, सगळ्यापासून उपाशी आहे, पण एवढे चांगले कार्यकर्ते समोर बसलेले बघितल्यानंतर माझी या जातीचे भेटो मज कोणी, आवडीची धनी भेटावया तुकोबनी म्हणा. हे माझ्या जातीचे माझी जात आहे, शिक्षणाची जात, विद्यार्थ्याच्या हिताची जात. गावातल्या प्रत्येक मुलीमध्ये डॉक्टर दळली आहे एक. आजही आणि आंबेडकर साहेब घाबरू नका, तुम्ही शाळेला जा भेटायला कोणीच काय करत नाही. इतका निष्क्रिय झालाय समाज आपला, कोणी काय करत नाही. आम्ही रोजची, मी माझे शिवाजी कपाळे नावाचे ॲडिशनल CO होते, ते रिटायर आहेत, त्यांना हात नाद लागलाय. आम्ही एक 2-4 दिवसाला एका शाळेत जातो, कुठल्या तांड्यावर वाडीवर, आणि त्या शाळेत जाऊन शिक्षकांना नमस्कार करतो, वर्गात बसतो, मुलांशी बोलतो, बोलकं करतो, विद्यार्थ्यांना त्याला विचार करायला प्रेरित करतो. इतका आनंद मिळतो. तुम्हाला नाही कोणी म्हणणार प्रतिबंध करणार. आपण शिक्षण खात्याचे अत्यंत जबाबदारीच्या पदावर काम केलेले माणसं आहोत, त्यामुळे तुम्हाला आम्हाला बोलायची काही हिंमत आहे बोलायची. आणि आपण जाणार ते काय तिथे त्यांना भजे खाऊ घाला, खिचडी खाऊ घाला, दारू पाजवा म्हणून जाणारच नाही. काहीच खाणार नाही मी तिथं. खाणे आयुष्यातही खाल्ला एवढा अधिकारी असताना, एवढ्या मोठ्या पदावर शिक्षणाधिकारी असताना मला माझे BO म्हणायचे, सोनटे कसं आहे सर, काय करू तुम्ही येत आहे दौड्याला, गावरानी दौडे कापू, काहीतरी कोंबड्याचे प्रकार असतात काय गावरानी कापू द्या, काय कापू. आम्हाला पिठलं भाकरी दे, सोबत मेथीची भाजी मिळाली हिरवी तर ती द्या आम्हाला. कुठल्याही BOला 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही आमच्या दौऱ्यासाठी. असे शेकडो दौरे राज्याचा संचालक असताना शिक्षणात करण्याचे. सर काय कर, काहीच करू नका, उत्तम काम करा, दुसरं काही करणं सोडा हे अधिकाऱ्यांसाठी. हे खाऊ घाला, ते खाऊ घाला, हे नको. वर्गामध्ये बसलेला आमचं लेकरू उद्याचा ऑफिसर आहे. वर्गात बसलेली आमची लेख बहुजन समाजाची, खेडे पाडे वाडी तांडे वस्त्या, तिथं बसलेली आमची लेख डॉक्टर होऊ शकते. प्रत्येक लेख चॅलेंज देऊन, पण होत नाही सध्या, होत नाही. मुली आमच्या खेड्यातल्या डॉक्टर, शहरातल्या होत आहेत सगळ्या, पण खेड्यामध्ये नाही होत. प्रत्येक विद्यार्थी अधिकारी होण्याच्या लायकीचा आहे. त्यांना विचार करायला लावणारं शिक्षण देण्याची गरज आहे.
नाही तर अक्षर होतं इकडून निघाला, कर्कव होतं तिकडे गेलं, बंद करा मला हे नाटक कसं. विद्यार्थ्यांना थिंकिंग प्रोसेस, त्याची थिंकिंग पॉवर, त्यांना विचार प्रक्रियेला संधी द्या, त्यांना विचार करू द्या. छोट्या मोठ्या लहान लहान गोष्टी. सकाळी कपडे घालताना बाहेर निघालो आपण आपल्या घरातनं, एका विद्यार्थ्याला विचारलं मी की कपडे हातात घेतला मी, आता मला अंगात घालायचं, मी काय करू. पहिलीचं करून सर ते कपडे झाडा असे असे. मी म्हणलं का. सर त्याच्यामध्ये विंचून बसलेला असतो. पहिलीच्या पोराला जर एवढं चांगलं कळतं, एका शिक्षकाने मला विचारलं की सर, मी म्हणायचं की पहिलीच्या पोराला तुम्ही विचार करायला शिकवता का, पहिलीच्या पोराला तुम्ही बोलायला शिकवता का. म्हणजे पहिलीच्या पोराला विचारच करता येत नाही. म्हणून विचार करता येतो, कसा करता येत नाही. पहिलीच्या पोरांपासून आम्ही विचार शिकवणार आहोत, विश्लेषण शिकवणार आहोत, संश्लेषण शिकवणार आहोत. विद्यार्थ्याला म्हटलं, एका पहिलीच्या वर्गात घेऊन गेलो, एका केंद्र प्रमुख मला विरोध करत होते हेडमास्टरने, सर पहिलीच्या पोराला कसं भाषण करता येते. म्हणलं भाषण करता येते पहिलीच्या पोराला, करता काय येत नाही, तुम्ही संधी दिली नाही. वर्गात गेलो, 15-20 पोरं होती. शेवटचं पोरं उभं राहिलं, नाव काय तुझं. तो म्हणला सर माझं नाव महादे आहे. माझं नाव इकडे या म्हटलो. माझं की पूर्ण फुगलं, कारण त्याला सगळ्यांनी आतापर्यंत महाद्या महादऱ्या महादऱ्या, घरात आईनं तेच, बाबानं तेच, शाळेमध्ये गुरुजीनं तेच, महाद्या महाद्या म्हणल्यामुळे बरोबर माझं नाव महाद्या आहे. महाद्या नाव नाही म्हटलं तुझं, माधवराव आहे तुझं. ते पोरं असं केलं. 6 वर्षाचं पोरं म्हणतं शेताला जातोस. हो सर, शाळा सुटल्या शेताला जातो की. शेतात जे बघतोस ते सांगतोस काय, भाषण करून मला बोलतीस ना मला सगळं. गुरुजीच्या दृष्टीनं ते बरोबर ठेव, कारण शेवटी बसलो होत त्याला. मी बघायचं म्हटलं तसं, एक अल्पसंख्याकाचं किंवा कुणब्याचं शेतकऱ्याचं या पोराला काही येत नाही, अशी आमच्या डोक्यात ती पक्की धारणा आहे. त्या विद्यार्थ्याला म्हटलं तू शेतात जाऊन बघतोस ते सांग बरं. भाषण म्हणल्यावर ते पूर्ण जवळ चालू होतं. त्यानं असा बूट हे करून आपटलं आणि अशी मूठ धरली की त्याला माहित आहे की भाषण असेच करतात. विद्यार्थी प्रचंड विचारवंत आहे, विद्यार्थी प्रचंड बुद्धिमान आहे. आता सुरुवात केलं, काय सुरुवात केलं. पहिलीचं बरोबर वय वर्ष 6. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, टाळ्या वाजवल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी देखील. सर हे पोरगं कधीच बोलत नाही एरवी, आता कसं बोलायला की. तुम्ही त्याला पडक्या वाड्याची आत्मकथा सांगायला लावता, तुम्ही त्याला मी मुख्यमंत्री झालो तर असं काहीतरी बोलायला लावता. त्याने ते कसं बोलत. मी त्याला सांगितलं तू शेताचे बघतोस ते बोल. त्याप्रमाणे सुरुवात केलं. मी रोज शेताला जातो 4 वाजता. शेतात बाई माय बी राहते, बाप बी राहते. हिरवगार आहे. सप्टेंबर महिना होता तो, शाळा भेटी जवळचा. हिरवगार आहे, कापसाला फुलं आले, सोयाबीनला बी फुलं आले. आणि थोड्या थोड्या शेंगा बी येतात ते आता. चिकन झाला की पाय भरते आणि मग माझी माय बाबा काम करतात. मग घर बोलतो मी थोडा वेळ आणि शाळा. मग संध्याकाळ झाली की माय बी घरी येते, बाप बी येतो, मी घरी येतो. मग आई माय मला भाकरी करून देते, मी जेवतो, थोडासा अभ्यास करून झोपतो. एवढं बोलून मी माझे भाषण सांगितलं. जय जय महाराज. शिक्षणाच्या इतिहासातील क्रांती होती, क्रांती. म्हटलं तुम्ही जर विद्यार्थ्याला विचार करायला वेळ दिला का कधी, संधी दिली का, विचार करायला लावलं का कधी, त्याला अजिबात नाही. म्हणजे दुर्दैवानं ते पुस्तकं, पाठ्यपुस्तकं खऱ्या अर्थाने हे अनेक विचारवंतांनी सांगितलंय बघा, त्या पाठ्यपुस्तकाला बाळा गोळ्या, पण आम्ही त्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच जात नाही दुर्दैवानं. धडा काढायचा आणि सुरुवात करायचं. मी 4थ्या वर्गात, 4थीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता. हे शाळेमध्ये आंबेडकर साहेब रोज जात गेले, ते माझ्या डोक्यात इतकं बसलं होतं. हे ऑफिसमध्ये कधी दिसलं नाही आम्हाला, किंवा ऑफिस मधली बातमी कधी आलीच नाही. ते शाळेमध्ये गेले. तुम्ही तुमची टीम, तुमचे सगळेच वर्ग 1 आणि वर्ग 2 जेवढे प्राध्यापक आहेत त्या सगळ्यांनी शाळा केल्या, त्या सगळ्यांनी शाळेमध्ये जाऊन हे काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या शाळेत जाण्याचा इतका चांगला परिणाम होतो की शिक्षकालाही विचार करायला भाग पडतात. पहिलीच्या पोराला म्हणजे गुरुजीचं आमच्या म्हणणं कसं, त्यांना हे कोणी करूनच दाखवलं नाही आतापर्यंत. एक तर शाळेत जात नाहीत अधिकारी आमचे, त्याला एक तर वेळ नसतो, प्रशासन इतकं आहे. म्हणजे सुनील सर हे खरं आहे, काम इतकं आहे तुम्हाला आम्हाला की आम्हाला वेळ, पण आम्ही काहीही करून पहाटे 4ला काही आम्ही जात होतो शाळेमध्ये. यासाठी जात होतो की सासूला, सासरा घरामध्ये सुनबाई असतात, सासरा झोंडूबाम दे म्हणतो, दीर चहा करून दे म्हणतो, मोठा भावे अजून काहीतरी, सगळे कामं सांगतात त्या सुनेला. या सगळ्या कामाकडे लक्ष देते, पण पाळण्यात जेव्हा लेकरू रडते ना, लात मारते सासऱ्याला, दाव्याला, सगळ्याला. आणि त्या लेकराकडे अगोदरची खंडक केला, सासरा, सासून, दीर, भावे, लेकरू रडाले माझं, ते महत्वाचं आहे अगोदर, त्यासाठी मी जीवन जगते आहे. शिक्षक मित्रांनी मी हे सांगायचं, सरपंच किंवा अजून कोणतरी हे काम ते काम फालतू काम, हे सगळे हे सासू सासरे नंदा जावा होता हे सगळ्या. आणि ते लेकरू आहे पाळण्यामध्ये रडणार, ते लेकरू आमचं खरं लक्ष आहे. आणि त्यासाठी त्या लेकरासाठी आम्ही जगणार आहोत. आणि म्हणून सगळं सोडून द्या. आंबेडकर साहेब आपण ते केले काम खऱ्या. महाराष्ट्राचा पहिले प्राचार्य
की ज्यांनी सगळ्यात जास्त शाळा भेटी केल्या आणि तुम्ही वर्गातून पहिले अधिकारी डायरेक्ट नांदेडचे की ज्यांनी शाळा भेटीमध्ये प्रचंड रस. मी अनेक प्राचार्यांना फोन करतो, किती शाळा भेटी करताय, किंवा माझे काही मित्र आहेत ते म्हणजे कुठे शाळेला वेळ आहे, जाताच नाही, इतकं काम आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना विचारलं ते म्हणतात कुठे वेळ आहे सर, रोज जीबी आहे, काहीतरी आहे. म्हटलं आम्ही अर्धा वेळ शाळा करून अर्ध्या वेळामध्ये आम्ही ऑफिसला येत होतो. हे खरं आहे की चांगलं काम केल्यानंतर पेपरला बातम्या येतात, उत्तम रोज पेपरला बातम्या राहायच्या इतक्या की सगळे राजकीय प्रतिनिधी आमच्या नावावर भोंगायला लागले. नांदेडे यांचे प्रतिपादन पहाटे 4ला गेला, शिक्षणाधिकाऱ्याने घंटा वाजवला. शिक्षणाधिकारी जेव्हा घंटा वाजवू, मीच घंटा वाजवायचा हटकून बातमी द्या होती, आपण घंटा वाजवली की गाजर किंवा दुपट. शिक्षणाधिकारी जेव्हा गाजर किंवा दुपटतात पेपरला रोज बातम्या, म्हणजे पेपर बांधला अशी बातमी लागतेच अगदी. विलास ढवळे समोर माझा साक्षीदार आहे समोर बसलेला. आणि तसंच काम मला पुन्हा आठवण आली आंबेडकर साहेबांची की 25-30 वर्षापूर्वी या शैक्षणिक इतिहासाला एक क्रांतीचं नवं अक्षर, एक नवं परिमाण देण्याचा प्रयत्न त्यावेळेला आम्ही केला होता. हे खरं आहे की आम्हाला निलंबितही करण्यात आलं होतं, सस्पेंडही केलं. रोज पेपरला तुमच्या बातम्या येत असतील तर तुमचं कोण सहन करेल. इथल्या तथाकथित त्यावेळेच्या पुढ्यांना ते अजिबात सहन झालं नाही, कारण रात्रंदिवस काम करून हा जिल्हा प्रत्येक वेळी पहिलाच नंबर. साक्षरता आमचं ते आमच्या चाचण्या असो कुठे असो, आमचा हा नंबर एकच जिल्हा. अमेरिकेला जाऊन आलो, रशियाला जाऊन आलो, एकच आंतरबाह्य, कोणी निंदा कोणी वंदा, विद्यार्थी हिताचा आमचा एकच धंदा. त्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला जगायचंय हा अहोरात्र हिशोब होता आमच्या डोक्यामध्ये. पहाटे 4ला कोण जातो, इतिहासामध्ये कोणी गेलेलं नाही. ऑफिसमध्ये मी जाहीर दिल्लीला सांगायचं, अमेरिकेत सांगितलं, मुंबईत मंत्र्याच्या समोर सांगितलं. नंतर जेव्हा मला पुन्हा रिइन्स्टिट्यूट केलं गेलं 7-8